स्वर्गीचे पूर्वज पाहतात वाट, स्वर्गीचे पूर्वज पाहतात वाट, स्वर्गीचे पूर्वज पाहतात वाट, स्वर्गीचे पूर्वज स्वर्गीचे पूर्वज पाहतात वाट, स्वर्गातले पूर्वज आपली वाट पाहतात की एखादा नातू, एखादा पुत्र, एखादा मनुष्य आम्हाला सोडवण्यासाठी येईल का आणि हे कार्य करेल का. तर अशा प्रकारे म्हणून आपलं हे उत्तर कार्य जे आहेत, नातेवाईकाचं असो कोणाचंही असो, किती दिवसाचं करायचं? 5 दिवसाचं करायचं का? त्यांना सांगायचं तुम्हाला जायचं असेल, तुम्हाला घाई आहे, तुम्हाला सुट्टी नाही आहे, ड्युटी नाही आहे, तुम्ही जाऊ शकता, पण आम्ही उत्तर कार्य हे 13 दिवसाचंच करणार. आणि दुसरा प्रकार, अग्निडाग केव्हा द्यायचा? दिवसा, सूर्योदयापासून तर सूर्यास्तापर्यंत. रात्री अग्निडाग द्यायचा नाही, विनाकारण आपला दोष निर्माण होतो. चला पुढे. विठ्ठल विठ्ठल मग आपल्याला हा जो नरदेह मिळाला, पाप पुण्याची वजाबाकी आपल्याला नरदेह मिळाला, आणि हा नरदेह मिळाल्यानंतर आपल्याला कळाला का? आपल्याला कळाला, संतांना सुद्धा कळाला आणि आपल्याला सुद्धा कळाला. तर संतांनी त्याचा उपयोग सकाळच्या 4 वाजेपासून तर रात्रीच्या 11 वाजेपर्यंत साधू संतांचा जो देह कळला आहे, तो देह भगवंताच्या नामस्मरणात जातो. आणि आपला देह सकाळच्या 4 वाजेपासून तर रात्रीच्या 11 वाजेपर्यंत कशामध्ये जातो? संसारामध्ये जातो. आपण संसारी माणसं आहोत, इथे सर्व संसारीच माणसं बसलेली आहेत, बिना संसारी कोणीच नाही आहे. आणि संसार कसा आहे तुम्हाला माहिती आहे? संसार सुखाचा आहे का दुःखाचा आहे? संसार सुखाचा सुद्धा आहे, आपण मानलं तर सुखाचा आहे, नाहीतर संसार दुःखाचाच आहे. दुःख बांधवडी आहे सुखाचा विचार नाही कुठे. चला पुढे. आपल्याला हा जो देह दिलाय, हा देह भगवंताने त्याच्यासाठीच दिलाय. जिने हा देह दिला, आपल्याला जे ही इंद्रिय दिले, हात पाय डोळे नाक, हे त्याच्यासाठीच दिले आहे. कशासाठी आहेत? भगवंताची प्राप्त करण्यासाठी दिले. इंद्रिय हात पाय कान मुख बोलावया वचन, जन तुझे नारायण नाचे जीव पण भव रोग. इंद्रिय हात पाय कान मुख बोलावया वचन, जन तुझे नारायण नाचे जीव पण भव रोग. भगवंताची मानव प्राण्यावर एवढी कृपा आहे, एवढी कृपा आहे की त्याने एक विशेष बाब आपल्याला दिली आहे, जी कोणत्याच प्राण्याला दिली नाही. गाईला दिली नाही, म्हशीला दिली नाही, डुकराला दिली नाही, कोणत्याच प्राण्याला दिली नाही. ते विशेष बाब भगवंताने फक्त आपल्या मानव प्राण्याला दिले आहेत. त्याचा उल्लेख माऊली हरिपाठाच्या 13व्या चरणामध्ये 2रं चरण म्हणतात आहे. कोणती आहे ती बाब? बुद्धीचे वैभव, बुद्धीचे वैभव, अंजनाय तुझे, अंजनाय तुझे, अंजनाय तुझे. बुद्धीचे वैभव, अंजनाय तुझे, अंजनाय तुझे, अंजनाय तुझे. चौराचे
हरी बोल ते म्हणा, हरी बोल ते म्हणा, हरी बोल ते म्हणा, हरी बोल ते म्हणा, हरी बोल ते म्हणा. एकागे जोराजे जगराजे हो, एकागे जोराजे जगराजे, एकागे जोराजे जगराजे, एकागे जोराजे जगराजे. हरी बोल ते म्हणा, 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 हरी बोल ते म्हणा. फक्त मानव प्राण्याला ही बुद्धी दिली आहे. आपला हा जो आजचा यज्ञ आहे ना, हा सफल झाला. आताच गोमाता दर्शन मिळून आपला यज्ञ सफल आहे. चला, तर बुद्धी दिली आहे फक्त मानव प्राण्याला आहे. इतरांना कोणत्याच प्राण्याला बुद्धी दिली नाहीत. आणि या बुद्धीच्या जोरावर आपण एवढे अपडेट झालो आहेत, एवढे अपडेट झालो आहेत की जरी आपला मुलगा आणि सून त्या अमेरिकेला राहत असली तरी सासूबाई इथून फोन लावते, ग दीदी तू आज माझ्या मुलाला मेथीची भाजी शेंगदाण्याची खूप आवडते. ती म्हणते मम्मी मी तर कधीच केली नाही. मी सांगते ना तुला, तू तावा ठेव, शेंगदाणे भूस, चटणी वाट, सांगते प्रोसिजर. कशाच्या जोरावर? व्हिडिओ कॉलच्या जोरावर. माझ्या मुलाला मेथीची भाजी आवडते शेंगदाणे लावून, तर ती कशी करायची मी सांगते तुला. कशाच्या जोरावर? व्हिडिओ कॉलच्या जोरावर. व्हिडिओ कॉल कसा होतो? मोबाईल मधून. मोबाईल कोणी काढला? माणसानेच काढला. म्हणजे जेणेकरून आपला संसार कसा सुखी व्हावा त्या चालवण्यासाठी आपल्याला भगवंतानं बुद्धी दिली आहे. आणि या बुद्धीच्या जोरावर आपण माणूस खूप प्रगत झाला आहे. आणि अशा प्रकारे हा प्रगत होणारा माणूस, या माणसाला ज्या दिवशी आपलं आयुष्य दिलेलं आहे पण देहामध्ये चैतन्य नसलं तर काय होतं हे नाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. परिमळ गेली आओच फुल देठी, 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 परिमळ गेली आयुष्या शेवटी देहाचा, आयुष्या शेवटी देहाचा, हरे मुखी गाता पलिता, हरे मुखी गाता पलिता, आयुष्या शेवटी देहाचा, आयुष्या शेवटी देहाचा, हरे मुखी गाता पलिता, हरे मुखी गाता पलिता. सेवेकरता आपण जो अभंग घेतलेला आहे त्या अभंगाच्या शेवटी असा आहे शेवटचं चरण. सापडला हरी तयाला साधनी, एका जनार्दनी हरी बोला. म्हणजे याचा अर्थ काय? हा जो अभंग आहे हा कोणाचा आहे? जनार्दन महाराजांचा. विठ्ठल विठ्ठल नाथ महाराजांनी दिलेले आहेत. परंतु गुरुत मान वाढावा यासाठी शेवटचं चरण एका जनार्दनी आहे. तर नाथ महाराजांनी दिलेले आहेत. नाथ महाराजांना लोकांनी 4 पदव्या दिल्या आहेत. श्रीमंत संत, शांत संत, उदार संत आणि अधिकारी संत. हे 4ही विभाग आपण एकेका मिनिटात जाऊ आणि पुढे जाऊ. अभंगात आपण प्रवेश केलेला आहे. तर श्रीमंत संत कसे आहेत?
संपूर्ण संतांची जी मांडियाळी आहेत या संपूर्ण संतांच्या मांडियाळीमध्ये नाथ महाराज सर्वात श्रीमंत होते. त्याचं कारण असं, आज सुद्धा त्यांची जी प्रॉपर्टी आहे महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा 1000 कोटीची प्रॉपर्टी आहे नाथ महाराजांची, लिहिलेली स्टॅम्पवर आहे. त्याचं कारण का, तर ज्या ज्या वेळेला या परिसरामध्ये योगीराज महाराज, आताच एकनाथ षष्ठी होऊन गेली, परवा दिवशी आम्ही जाऊन आलो, तर नाथ महाराजांचे 14वे वंशज योगीराज महाराज म्हणून गोसावी आहेत. तर ते नेहमीकडे परिसरामध्ये आले की घरी येतात आणि चर्चा होत असते. तर त्यांनी सांगितलं की 1000 कोटीची प्रॉपर्टी आमच्याकडे आज लिखित आहेत आणि जी देऊन दिली आहेत. जसं उदाहरणार्थ आपल्या सावद्याला त्या मार्केटमध्ये एक मढी म्हणून आहे, ती मढी त्या एका बाबाकडे दिली आहेत, त्यांची सेवा तेच करतात, ती प्रॉपर्टी त्यांच्या नावावर आहे. अशी कितीतरी प्रॉपर्टी पडून आहेत. मग श्रीमंत आहे, उदार सुद्धा आहेत. का, तर त्यांनी प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळी कीर्तन होत असे त्यांच्या घरी, तर त्यावेळेला ते प्रत्येकाला 1-1 किलो साखर देत होते. 400 वर्षापूर्वीचा काळ, सुरुवातीला साखर मिळत नव्हती, गुळच मिळत होता. फक्त जे अतिशय गर्भश्रीमंत आहेत त्यांच्याकडे थोडी थोडी साखर यायची. परंतु नाथ महाराज कीर्तन करत होते आणि कीर्तन संपल्यानंतर त्यांची श्रीमंती पहा, लोकांना श्रीमंती कशी दाखवायची, तर कीर्तन संपल्यानंतर ते 1-1 किलो साखर देत होते. आता बघा, देनानगर मध्ये एवढेच महिला आहेत का, एवढेच पुरुष आहेत का? हेच जर आपण सांगितलं असतं की उत्तर कार्याचं कीर्तन संपल्यानंतर प्रत्येकाला 1-1 तोळ्याची अंगठी, आमच्या वैशी साहेब गुरुवर्य पहिल्यांदा वोट वरती करताय. किती गर्दी झाली असती आपल्या इथे मांडव मावला, पण तरी सुद्धा त्यावेळेला ते लोक सुद्धा खूप यायचे आणि साखर घेऊन जायचे. अशी श्रीमंती असते. आपल्याला सुद्धा श्रीमंती दाखवायची आहेत ना, श्रीमद भागवत सप्तामध्ये दाखवायची, मुलाच्या लग्नामध्ये दाखवायची, मुलीच्या लग्नामध्ये दाखवायची, पंचपक्वान्नाची पंगत द्यायची. लोक एकच पंगत देतात, गुलाबजामुन देतात, जिलेबी, गुलाबजामुन द्या, नंतर बुंदी द्या, श्रीखंड द्या, आहे ना तुमची श्रीमंती, दाखवा ना. पण गंमत अशी आहे माऊली, राग येईल बोलू नये तर बोल. श्रीमंताचे मुलं लव्ह मॅरेज करतात आणि मोकळून विठाला 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 सांगायचा मुद्दा की नाथ बाबा आधीपासून श्रीमंत होते, आता सुद्धा आहे आणि पुढे सुद्धा राहणार. आता सुद्धा जे जे लोक घरी आहेत त्यांच्या नाथांच्या घरी अजूनही त्यांच्याकडे 1-1 किलो बुंदी मिळते. अजून बुंदी पडलेली आपल्याकडे. परवा ना एकनाथ षष्ठी झाली, मी जाऊन आलो, आमच्यासोबत होते 4-5 जण टाळकरी. नाथांच्या घरी गेलो, बुंदी मिळते. साखर नाही वाटत, त्यांचा नातू आता 14व्या पिढीतला माणूस योगीराज महाराज बुंदीच्या साईडला घेतो. चला पुढे, म्हणून ते श्रीमंत आहे. दुसरा प्रकार शांत स्वभाव, त्यांना शांती ब्रह्म पदवी दिली आहे लोकांनी. शांती ब्रह्म का म्हटलं जातं, तर याच्याकरता म्हटलं जातं की एक यौवन, लोकांना साधू संतांना त्रास देणारे लोक भरपूर जगामध्ये आहेत, तर एक यौवन म्हणजे मुसलमान. तो नाथ महाराज स्नानाला जात असताना तिथून मडी संपते आणि असा चढाचा भाग आहे, त्या कोपऱ्यावर अजूनही ती जागा तशीच आहे. संपूर्ण पैठण गावाचा विकास झाला, परंतु ती जागा अजूनही जशीची तशीच आहे. तिचा विकास होणारच नाही आणि होणं सुद्धा नाही. आजही ती जागा जशीची तशीच आहे. तर तो यौवन, नाथ महाराज यायचे, यौवन त्यांच्या अंगावर थुंकायचा. नाथ महाराज काहीच बोलायचे नाही, गंगेवर जायचे, स्नान करायचे, पुन्हा यायचे, पुन्हा हा यौवन त्यांच्या अंगावर थुंकायचा. दुसऱ्यांदा थुंकला, तिसऱ्यांदा थुंकला, असं किती वेळा झालं? 108 वेळा. 108 वेळा, 107 वेळा महाराज झाले आणि 108 वेळा थुंकल्याबरोबर त्याने नाथांचे पाय धरले. म्हणून ते महान संत आहेत.
अहो आता आपलं उदाहरण घ्या. आपण एखाद्या माणसाकडे नुसतं खकारलं सुद्धा तर तो आपल्याकडे एवढा डोळे करून पाहतो की माझ्याकडे पाहून खकारतो का तू? तुमच्याकडे नाही बाबा. विठाला 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 म्हणून ते संत आहे आणि आपण साधा मनुष्य आहे. तिसरा प्रकार चला, उदार संत म्हटलंय त्यांना. त्यांचे एवढे उदार कोणीच नाही या जगामध्ये. कसे उदार आहेत? काशीहून ते गंगाजल आणत होते. काशीची यात्रा सोपी आहेत का? पायी पायी यात्रा करणे खूप कठीण आहे. अहो आपण खेड्यातले म्हणा का शहरातले म्हणा, साधी लघवीर जर करणे असली बाबा तरी खेड्यातला मुलगा गाडीला किक मारतो, बाहेर जातो. म्हणजे पायी पायी चालतो का तो? अरे कुठे गेलता? बाथरूमला जाऊन आलो म्हणे बाहेर. पायी पायी जाणं एवढं कठीण आहे खूप अलीकडच्या काळामध्ये. आणि त्यातल्या त्यात गंगाजल आणण्यासाठी कावड यात्रा काशीहून येत होते. आपल्या सद्गुरू झेंडूजी महाराज बेडीकर फळाची सुद्धा दरवर्षी कावड यात्रा असते श्रावण महिन्यामध्ये. नितीनदादा घोडे नाशिकचे आपल्या ओंकारेश्वरून कावड यात्रा आणतात आणि बेडीला त्याचा समारोप होतो. तशी कावड यात्रा यांनी 3 महिन्यापासून पायी पायी चालत होते. काशीहून येणं का सोपं आहे का? रेल्वेने जर आपण रात्री बसलो तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पोहोचतो. रेल्वेने तिचा स्पीड 108, 100 किंवा 110 पर्यंत स्पीड असतो. तर त्या रेल्वेने आपल्याला दीड दिवस लागतो. हे तर 3 महिन्यापासून नाथ मारत पायी पायी आले. तिथून रामकृष्ण तिथं जप करत आले आणि आपल्या पैठणला आले. पैठणच्या वाळवंटामध्ये त्यांना गाढव तडफडत होत दिसलं की हे पाण्या वाचून मरून जाईल. त्यांनी त्या गाढवाच्या तोंडामध्ये त्या गंगाजलचं पाणी टाकलं. विचार करा त्या गाढवाचं काय भाग्य असेल, त्यानं काय पुण्य केलं असेल एवढं की काशीवरून 3 महिने पायी पायी चालत नाथ महाराज आले आणि त्यांनी ते गंगाजल त्या गाढवाच्या मुखात टाकलं आणि त्याचा प्राण वाचवला. एवढे उदार संत नाथ बाबा आहेत. विठाला विठाला आणि चौथा प्रकार अधिकारी संत होते. ते त्यांचा अधिकार फार मोठा होता. कसा? तर पहिल्या 12 वर्ष त्यांच्या घरी देवाने चिल्लर कामं केली. इतर कामं श्रीखंड्या म्हणून त्यांना माहित नव्हतं की हा देव आहे. पण देवाने 12 वर्ष काम केलं. जा रे श्रीखंड्या दळ दळून आण, जा मेथीची भाजी घेऊन ये, हे घरकाम कर, हे घर पूस, ते पूस, असं कर. असं किती वर्ष केलं? पहिले 12 वर्ष नुसतं इतर काम केलं. पुढचे 12 वर्ष त्याने नुसतं चंदन उगवण्याचं काम केलं. आणि पुढचे 12 वर्ष अजून शेवटचे 12 वर्ष त्या श्रीखंडाने भगवंताच्या जे काम आहेत, जे काम सांगितलं ते काम केलं. आणि शेवटचे 12 वर्ष त्यांच्या घरी पाणी भरलं. कोणी? भगवंताने, देवाने. देव आपल्या सारख्याच्या स्वप्नात सुद्धा येत नाही. आपण रात्रंदिवस तळमळीनं भगवंताचं नामस्मरण करतो पण आपल्या स्वप्नात सुद्धा येत नाही. परंतु जे खरोखर अनन्य भक्त आहेत त्यांच्या स्वप्नात देव दिसतो. आणि असा देव या नाथांच्या घरी 36 वर्ष राबला. आणि म्हणून आरतीत म्हणतायत कावडीने पाणी ज्या वेळेला
भगवान गुरुवर किशोरजी महाराजांचा मला फोन आला. त्यावेळेला विचार केला की आपण तुकोबारायांचा अभंग घेऊ, पण म्हटलं चला जाऊ द्या, तुकोबारायांचा पण नेहमीच घेतो उत्तर काळाच्या. यावेळेला एकनाथ षष्ठी आहे, नाथांचं वर्णन करू म्हणून हा अभंग घेतला. तर अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये परिमळ गेली या ओस फुल देती आयुष्या शेवटी देवस. जसं एखाद्या झाडावर फुल आहे, त्या फुलांचा महत्व कुठपर्यंत आहे? जोपर्यंत त्याच्यामध्ये सुगंध आहे तोपर्यंत आहे. आणि एक वेळचा सुगंध निघून गेला की ते निरर्थक होतं की नाही? कसं होतं? दृष्टांत सांगतो, भजन करा. विठ्ठला विठ्ठला लग्नाचे दिवस आहे आणि आपल्या पद्धत आहेत, हा पहिल्यापासून आलेली आहे. आपल्या श्रीमंतीच्या ठिकाणी वरमायला मोगऱ्याचा गजरा देऊ नका. काय होईल? आहे ना? होईल ना गडबड? खरं सांगा, होईल की नाही? तुम्ही लावता का काका गजरे? मला यांच्याकडून अपेक्षित आहे. महिला मंडळ, तुमच्या मुलाचं लग्न आहे, सर्वांना गजरे वाटून झाले मोगऱ्याच्या फुलाचे आणि वरमायला गजरा दिला, काय होईल? तुमचं तुम्हाला माहिती. विठ्ठला विठ्ठला सांगायचा मुद्दा असा की तो गजरा आपण संध्याकाळपर्यंत लावतो. संध्याकाळ झाली, पिन काढली की गजरा का फेकला? त्याच्यातला सुगंध निघून गेला. तस हे देह आहे. या देहामध्ये जोपर्यंत आयुष्य आहे, जोपर्यंत चैतन्य आहे, तोपर्यंत हा देह चांगला आहे. आणि एक वेळचा या देहातलं आयुष्य संपलं, चैतन्य निघून गेला की त्याचं इथे काहीच काम नाही. म्हणून परिमळ गेली या ओस फुल देती आयुष्या शेवटी देह तैसा. कारण हा जो देह आहे, हा देह आपण पुसणं आणलेला आहे. पुसणं आणलाय की नाही? जरी तो आपल्या आईवडिलांच्या रक्तातून आणि शेतातून तयार झालेला असला तरी या पंचतत्वापासून उसणं आणलेला आहे. जसं आपण सहज म्हणतो, अगं बाई आमचा पगार झाला नाही, या महिन्यामध्ये तुम्हाला उसणं दे. अगं ठीक आहे, दिल तुला, घेऊन जाऊ 10,000 रुपये. 10,000 दिले. पहिला महिना झाला, दुसरा महिना झाला, तिसऱ्या महिन्यात हा मागायला गेला, हो मी तुला जे पैसे दिले आहेत उधार ते दे. तो तर असा ताट होतो आपल्यावर, दिन भरे का पैसा चाललाय? अरे दादा 3 महिने झाले. म्हणजे विषय असा आहे की एकदा उसणं घेतलं की ते परत द्यायचं नाही. विठ्ठला 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 उसणं आणलेला आहे तो तुम्हाला परत द्यायचा आहे. तो पंचतत्वापासून आहे. आणि म्हणून ज्याने दिलेला आहे उसणं त्याला आठवण राहते, आणि ज्याने घेतलेला आहे तो विसरून जातो. म्हणून ते पंचतत्व या देहाची वाट पाहतात. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये घडी घडी काळ वाट याची पाहे, 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 घडी घडी काळ किती आहे आकाश, अजून किती आहे आकाश, अजून किती आहे आकाश, अजून किती आहे आकाश. अरे मुखे गाता हरा पाणी देता, अरे मुखे गाता हरा पाणी
देहाची वाट पाहतोय, कारण हा देह त्याचं खाद्य आहे. तसं जर विचार केला तर ह्या देहाचे 3 प्रकार आहेत: सूक्ष्म देह, स्थूल देह आणि कारण देह. सूक्ष्म देह याचा अर्थ ज्या वेळेला आपली शेवटची वेळ आलेली असते आणि जे सिनियर माणसं असतात ते म्हणतात, अरे बेटा आता बाबांना खाली टाक. खाली गोमूत्र टाकायचं, गर्भाची काडी असली तर टाकायची आणि नंतर मग आपलं हे तांबळ टाकायचं. फक्त बोलू नका बेटा, शांततेनं वाटा. विठ्ठल 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 आणि ज्या वेळेला भाऊ मांडी देतो आणि जीव जातो त्याला म्हणतात सूक्ष्म देह. दुसरा प्रकार स्थूल देह. स्थूल देह म्हणजे आपण जे चालतो फिरतो हा आपला स्थूल देह. आणि तिसरा प्रकार कारण देह. कारण देह म्हणजे प्रेत. जीवात्मा निघून जातो, सूक्ष्मजीव निघून जातो या शरीरातील आणि जे शरीर पडलेलं असतं त्याला आपण प्रेत म्हणतो. तो प्रकार कारण देह. असा हा देह हा त्या काळाचं खाद्य आहे. आणि म्हणून आपण आयुष्यभर जे कर्म करतो ते सत्कर्मच करायला पाहिजे. दुष्कर्म आपण करायलाच नको. कारण की दुष्कर्म केलं तर आपल्याला अनुताप यायला पाहिजे. अनुताप वेगळा, ताप वेगळा आणि हिवताप वेगळा. ताप म्हणजे भरपूर आईस्क्रीम खाल्लं, भरपूर आईस्क्रीम खाल्लं, वरतून मठ्ठा सुद्धा पिला आणि घरी गेल्यावर आजारी पडला, ताप आला, तो ताप वेगळा. हिवताप वेगळा. आणि अनुताप याचा अर्थ पश्चाताप. आपण एखादं दुष्कर्म केलं, आपल्याला वाटलं की अरे माझ्या हातून आज दुष्कर्म झालं, मला पाप लागेल आणि म्हणून त्या कर्मापासून आपल्याला पाप लागेल, त्या पापाची निवृत्ती व्हायला पाहिजे, नाहीसं व्हायला पाहिजे, म्हणून आपल्याला पश्चाताप झाला पाहिजे. त्याला म्हणतात अनुताप. मग आपण आतापर्यंत जे जे केलं, भगवंताने आपल्याला हा नरदेह दिला त्याच्यासाठी दिला, पण आपण हा नरदेहाचा वेळ इतर ठिकाणी घातला आणि म्हणून तसा अनुताप यायला पाहिजे. आणि अनुताप आल्यानंतर आपण या मनाला सावध केलं पाहिजे. कारण भागवतामध्ये 10 गोष्टी सर्वात चंचल आहेत. कोणकोणत्या आहेत? मीन, मरकट, मधुमक्खी. मीन म्हणजे मासा, मरकट म्हणजे माकड आणि मधुमक्खी म्हणजे सहदार बसतात त्या मधमाशा. तर या सर्वात चंचल आहेत. मासा चंचल आहेत, माकड चंचल आहेत, मधुमक्खी चंचल आहेत. त्यानंतर ढग, भेकूण आणि दारुडा या सुद्धा बाबत सांगितले आहेत. ढग चंचल आहेत, आता इथे होते लगेच निघून गेले. नंतर ढेकूण रात्रभर चावतात ते आपल्याला. आपल्याकडे देखण्याचा प्रकार कमी आहे, परंतु पुण्याला खूप प्रकार आहेत. थंड वातावरण असतात, पायांना एवढे चावतात ना, लाल होऊन जातात आपले पाय. तर ते ढेकूण सुद्धा चंचल आहेत. नंतर दारुडा. दारुडा बेवडा. बरोबर. विठाला 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 आपण म्हणतो आता तर इथे होता होतो आणि लगेच पुढे गेला, म्हणजे तो सुद्धा चंचल सांगितलाय भागवतात. त्यानंतर हवा चंचल आहेत, कधी असते कधी नसते. त्यानंतर लक्ष्मी, त्यांच्याकडे काय राज होतो वा, त्यांच्याकडे असं राज होतं, आम्ही लहान लहान होतो तर त्यांच्या घरी अथरून टाकायला माणसं, शेण भरायला माणसं, स्वयंपाक करायला माणसं, असं राज होतं. लक्ष्मी अशी होती. आणि स्वैराचार केला, अन्यायाने वागले, त्यांचे नातू शेतामध्ये होत आहेत रोजानं. हा कोणाचा प्रभाव आहे? लक्ष्मीचा प्रभाव आहे. आज इकडे आहे, उद्या तिकडे जाईल. आणि या सर्वात चंचल पेक्षा मन चंचल आहे. या सर्वात 9 गोष्टीपेक्षा सर्वात चंचल मन आहे. हे मन एका मिनिटात तर पंढरपूरला जातं, एकाच मिनिटात पंढरपूरला जातं. गेल्यानंतर तिथे स्नान करावं, मनाने स्नान करावं, वासुदेवाला दक्षिणा द्यायची,
दान द्यायचं वडिलांच्या नावानं वारलेले असतील तर. तिथून निघालं तुकाराम चौकामध्ये आलं, पुढे गेले गणपती मंदिरात आलं, नमस्कार केला, पुढे चालले आहेत लक्ष्मीचं दर्शन झालं, पुढे चालले आहेत मारुतीचं दर्शन झालं, मंदिरात चाललाय मन, आणि पुढे गेल्यानंतर त्या भगवंताचं दर्शन झालं. माझा भगवंत एवढा सुंदर आहे, माझा भगवंत जगामध्ये एवढा सुंदर आहे की त्या भगवंतापेक्षा जगामध्ये कोणीच सुंदर नाही. नामदेव महाराज एका गवळणमध्ये वर्णन करतात, सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर, सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर, नाम या दातार केशवराज, नाम या दातार केशवराज. सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर, सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर, नाम या दातार केशवराज, नाम या दातार केशवराज. एका मिनिटात पंढरपूरला जाऊन आला आणि भगवंताचं दर्शन घेऊन आला. पैसे लागले का? आपण कुठे गेलो? पंढरपूरला. एका मिनिटात. हे झालं चांगलं मन. आणि आता दुसरा प्रकार आहे वाईट मन. कुठे गेला? शेतात पाणी लावलाय, लाईन गेली शिंका, बाग भरणार नाही, कोरडा पडेल. वाईट मन आहे, संसार आहे. 24 तास संसाराचं किती चिंतन करतं. म्हणून या मनाला चांगलं वळण लावा. स्नान केलं, भगवंताचं नामस्मरण करायचं, एक ओवी वाचायची, तुकोबारायचं दर्शन घ्यायचं, ग्रंथांचं दर्शन घ्यायचं, आई वडिलांना नमस्कार करायचं. आणि म्हणून नाथ महाराज त्या मनाला सावध होऊन चेतना देत आहेत आणि त्या मनाला उपदेश करतायत. कोणता उपदेश करतायत? देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी. संसार व्यसनी परोने, संसार व्यसनी परोने, अशा प्रकारे या मनाला चांगल्या सवयी लावायच्या. चांगल्या सवयी कोणत्या तर ह्यात सकाळी लवकर उठायचं, पूजा करायची आणि आपण त्याचे रिझल्ट म्हणतात. पण आपण उठतो केव्हा? 7:30 पावणे 8, 8:30ची पूजा चालते. तुमची नाही, वराळ चिमची नाही, आमची भुसावळची सांगतोय. खेड्यातले लोक असेल नाही तरी लवकर उठतात, 4लाच उठतात. तुमचं बरोबर चालू आहे. आपल्या शहरामधलं सांगतोय. आणि म्हणतात मग नंतर, का हो महाराज आम्ही तर दररोज पूजा करतो पण आम्हाला फळ भेटत नाही. पण तू पूजा करतो ठीक आहे, पण किती वाजता? 8:30 वाजता देव आणतो म्हणतो. मिळेल का फळ? नाही मिळणार. आणि म्हणून सकाळी लवकर उठायचं, स्नान करायचं, सूर्योदयाच्या आत आपलं स्नान, देवाचं स्नान, तुकोबाच्या भंगपाठ, ज्ञानेश्वरी 5 ओव्या, नाथांचं हरिपाठ, हे सर्व होऊन जायला पाहिजे सूर्योदयानंतर, सूर्योदयाच्या अगोदर. तुम्ही म्हणता मला वेळ निवा, वेळ नाही काय करा. म्हणून माऊली म्हणतात आहेत, नामदेव महाराज म्हणतात आहेत की तुम्हाला वेळ नाही ना, तर त्या ज्ञानेश्वरीची एक तरी ओवी, एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी. नामामध्ये गंध कृष्ण ज्ञानदेवी, नामामध्ये गंध कृष्ण ज्ञानदेवी, नामामध्ये गंध कृष्ण ज्ञानदेवी, नामामध्ये गंध कृष्ण ज्ञानदेवी.
अशा प्रकारे जर आपण आता नाही वागले, आता करा. नियम करायला काय लागतं? आतापर्यंत आपण केले नाही, ज्ञानेश्वरी वाचली नाही, तुकोरामाचे अभंग वाचले नाहीत, उद्यापासून करा. सकाळी लवकर उठा आणि दररोज एक तरी होई, एक ओळी वाचायला काय लागतं? आणि मी तर म्हणतो की त्या किचन मध्ये जो आपला टेबल असतो ना, त्या टेबलवर आपले संपूर्ण ग्रंथ ठेवायला पाहिजे. आपले ग्रंथ कपाटामध्ये कुलपात पॅक, रुमाल वगैरे बांधून बिलकुल. महाराज हे कपाटाचे ग्रंथ आहे. काय करताय ते? बसले समोर ठेवा, टेबलाच्या समोर किचन मध्ये. पटकन होई आठवतात, नाही आठवली ना लगेच उघडायचं. त्या निमित्तानं आपलं दर्शन होईल सकाळी. आणि आपल्याला माहिती आहे आपल्याला वेळच नाही आहे, पण तरी वेळ काढून पटकन जर समोर असलं ना, अरे माझा राहिलाय वाचायचं, आपल्यालाही सांगा, आपणही वाचा आणि आपल्या पतिदेवालाही सांगा, अहो तुमच्या बंगरा लिंपात मी वाचले, तुम्ही बी वाचा. म्हणजे आपला बी उद्धार करा आणि आपल्या पतिदेवाचा उद्धार करा. आणि हे संस्कार आई वडिलांना असतील तर मुलगा आपोआपच पुढच्या 2 महिन्यानं 3 महिन्यानं हे आई वडील उठल्याबरोबर काय वाचताय तो संस्कार करतो. असं जर तुम्ही वर्षभर वाचलं ना, असा नियम केला ना, तर माऊली म्हणतात आहेत, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. कोणाच्या जवळी? नित्यनेम नामी ठिकाणी दुर्लभ. जो नित्यनेमानं वागतो, भगवंताचं नामस्मरण करतो, त्याच्या घरी भगवंत तर येतात, एकटे येत नाही, तिला सुद्धा घेऊन येतात. आणि मी एक वेळ आपल्या घरी भगवंत आणि लक्ष्मी आली, जिथे भगवंत आहे तिथे काही कमी आहे का? तिथे काहीच कमी नाही. आणि म्हणून नाथ महाराज त्या मनाला सावध करतात आहेत. तसं आपण सुद्धा आपल्या मनाला सावध करा, नियम वागा, नियमानुसार वागा आणि एक नियम आपल्या जीवनामध्ये लावून घ्या. असं जर झालं तर कोणाचा उद्धार झाला? आपण सुद्धा आपला उद्धार करून घ्या. अरे त्या 7 दिवसामध्ये झाला की नाही? आपल्याला सुद्धा 7 दिवसामध्ये जायचं आहे. फक्त प्रत्येकाचा वेळ वार ठरलेला आहे, पण 7 दिवसामध्ये जायचं आहे. फक्त त्या परीक्षित राजाला माहिती पडून गेलं होतं. आपली तारीख सुद्धा पक्की आहे, दिवस सुद्धा पक्का आहे, फक्त सटवाई मातेला माहिती आहे की आपल्याला कधी जायचं आहे. पण परीक्षित राजाला 7 दिवसामध्ये त्यांनी स्वतःचा उद्धार करून घेतला. महाराज 7 दिवस तर खूप होतात. अहो एक राजा होता, त्या राजाने एका तासात स्वतःचा उद्धार केला. अभंगाचा 4था. एकदाच उरला काठवांगरायाची, एकदाच उरला काठवांगरायाची, एकदाच उरला काठवांगरायाची, एकदाच उरला काठवांगरायाची. भाग्यदाच्या घरीची त्या 4थ्या चरणामध्ये खटवांग राजा होता. खटवांग राजा कोण होता? तर सूर्यवंशातील इक्ष्वाकू कुलातील विश्वासह नावाचा राजा त्याचा मुलगा होता. हा एवढा पराक्रमी आणि शूरवीर होता की पृथ्वीवर राहायचा आणि युद्धाला स्वर्गात जायचा. ज्या वेळेला देवदानवांचं युद्ध झालं त्यावेळेला देवांनी या राजाला बोलवलं आणि त्या देवाकडून लढायला लावलं. राक्षस पराभूत झाले आणि मग त्या देवांच्या राजाने इंद्रदेवाने त्यांना सांगितलं, बृहस्पतीने गुरुने सांगितलं की राजा तू आम्हाला पराक्रम करून आम्हाला विजय मिळवून दिला, सांग तुला काय पाहिजे.
राजे म्हणतात आहेत, खटवांग राजा म्हणतात आहेत की देवा माझं आयुष्य किती आहे. तेव्हा लगेच त्याने आपल्या चित्रगुप्ताला बोलवलं आणि त्याची डायरी उघडली. फक्त 2 घटिका होती. 2 घटिका त्याचं आयुष्य राहिलेलं होतं. 2 घटिका म्हणजे किती तास? बरोबर, 2 घटिका म्हणजे 1 तास. 1च तास. 1 तासामध्ये तो स्वर्गावरून पृथ्वीवर आला, सर्व मुलाकडे सोपवलं आणि भगवंताच्या नामस्मरणाला सुरुवात केली. कोणत्या नामस्मरणाला सुरुवात केली? ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. देवाय नमो वासुदेवाय. वासुदेवाय नमो वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. अशा प्रकारे त्याने 1 तासामध्ये जप केला आणि भगवंत त्याला प्रसन्न झाले. देवाने सांगितलं की आता देवा तुम्ही माझ्या समोरच राहा. त्याला तिथले सायुज्यता मुक्ती प्राप्त झाली. भगवंतामध्ये त्याची ज्योत भगवंताच्या विलीन झाली. अशा प्रकारे या खट्वांग राजाने 1 तासामध्ये स्वतःचा उद्धार करून घेतला. आपण सुद्धा आपला स्वतःचा उद्धार करू शकता. जोपर्यंत या देहामध्ये आहे तोपर्यंत आपला उद्धार करू शकतो. कारण या देहावर काय संपूर्ण जगावर माझ्या भगवंताची सत्ता आहे. त्याची सत्ता होती म्हणून तुम्ही इथे आले आहेत. तुमचं पूर्व पुण्य आहे. या धर्ममंडपात यायला पूर्व पुण्य लागतात. नाथ महाराज एका 17व्या ओवीमध्ये म्हणतात आहेत नाथ महाराज, ज्याचे आज्ञे करुणी प्रमाण 12 विचरे विवरे प्राण परता जाऊ न शके जाण आज्ञा तेने माझी सर्वथा. किंवा माऊली ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात आहेत, म्या बोलिल्या वेद बोले, म्या चाललेल्या सूर्य चाले, म्या हलवल्या प्राण आले, ऐसा जो समर्थ ब्रह्मांडाचा धनी. ब्रह्मांडाचा धनी म्हटलंय. किंवा गीतेमध्ये जर गेलात तर 18वा अध्याय काढा आणि 9वा अध्याय आणि 18वा श्लोक. गतिर्भर्ता प्रभू साक्षी. एकच जणीला बक्षीस द्यावं लागेल. गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवासम शरणम सुहृत प्रभव प्रलय स्थान निदानम बीजवम व्ययम. किंवा अजून तुमच्या लक्षात येण्यासाठी तुकोबाराचं प्रमाण घेतो. तुकोबाराय म्हणतात आहेत एका प्रमाणामध्ये, चाले शरीर कोणाची चाले शरीर कोणाची जोपर्यंत आपली सत्ता आहे तोपर्यंत काय करायचं ते करून घ्या. आपल्या सत्तेचा वापर करून घ्या. खरं सांगा, घरात कोणाची चालते? मावशीची. काका म्हणते